माझ्या महाराष्ट्रातील SC ST OBC गरीब मराठा 90% लोकांनो, ज्या संविधानामुळे आज जे काही आपण बघत आहोत, त्या संविधानासाठी कितीतरी संतांनी, कितीतरी राजा महाराजांनी आणि कितीतरी जे सोशल रिफॉर्मर्स आहेत त्यांची हत्या करण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा दादांनो, 42मध्ये 85मध्ये ज्योतिराव फुलेचं नॉलेजला घाबरून जेव्हा त्यांनी शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली, तर हा टिळकांनी गणपती उत्सव साजरा केला आणि 85मध्ये आर्य हत्यारे, यहुदी, आतंकवादी संघटनांचे देशद्रोही लोक टिळक, आगरकर, बॅनर्जी लोकांनी काँग्रेसची स्थापना केली. त्यानंतर बघा दादांनो, आज बिरसा मुंडाची जयंती आहे. 75ला त्यांचा जन्म झाला आहे आणि हे अगोदर शाहू महाराजांचा जन्म झाला आहे 74ला, त्यानंतर बाबासाहेबांचा. आणि त्यानंतर शाहू महाराजांनी जेव्हा बाबासाहेबाला शिकवलं आणि इंग्रज एवढे हुशार होते, ही जी कोम आहे आर्य हत्यारे यहुदी, हे 3000 वर्ष अगोदर आले. हा जो आर्य हत्यारे डुकराचा औलाद आहे भागवत, यांचं नाव डुकरच ठेवलं मी आता. आणि बघा, शाहू महाराजांनी सगळ्यांना कंपल्सरी शाळेचे 1 पैसा फाईन करेल आणि त्यांनी काय केलं, 19मध्ये इंग्रजांनी यांचे 3% ठेवलं आणि 20मध्ये सांगितलं की बहुजनाचे लीडर बाबासाहेब आंबेडकर, आणि 1900मध्ये बिरसा मुंडाला पॉयझन देऊन मारलं आणि 20मध्ये बहुजन शब्द परिषद घेतली, सांगितलं की बाबासाहेब हे तुमचे लीडर आहेत. आणि आजही बघा, कोल्हापूरला बिंदू चौकात बाबासाहेबांचा पुतळा जिवंतपणे उभारलं. आणि बघा दादांनो, 9 मे 1922ला एवढा मोठा राजा, 48 वर्ष त्यांचा मृत्यू होतो. विचार करा, माझ्या महाराष्ट्रातील शाहू फुले आंबेडकर जिजाऊंचा औलादांनो. आणि 25मध्ये काय केलं यांनी, बाबासाहेबांचं नॉलेज बघून आम्हाला हिंदू राष्ट्र पाहिजे, हम हिंदू राष्ट्र, म्हणजे मानसिक गुलामगिरी. सुप्रीम कोर्टने म्हटलं हिंदू हा मोगलांनी दिलेली शिवी आहे. त्यानंतर मंदिर याच्यासाठी 36ला दिलं. 42मध्ये गांधीजींनी जेव्हा काय म्हटलं, चले जाओ, कोण गेलेत दादा, SC ST OBC गरीब मराठे लोक आपल्या पुढच्या पिढीसाठी आहुती दिली. आणि बघा, 85मध्ये या आर्य यहुदी लोकांनी आणि 25मध्ये RSS जनसंघची स्थापना केली. आणि बघा दादांनो, ज्या गांधीजींनी एवढं आपलं बलिदान दिलं आणि आमच्या SC ST OBC लोकांनी बलिदान दिलं पुढच्या पिढीसाठी, त्यांना आर्य हत्यारे संघटन, यहुदी, आतंकवादी हा जो नाथुराम गोडसेनी 30 जानेवारी 1948ला, बरोबर आहे, खून आणि हत्या केली. तर हा जो RSS आहे, काँग्रेस RSS जनसंघ, ही गांधीजीची हत्यारे खून करणारे लोक आहेत. म्हणजे कोण आहेत हे, तेच लोक आहेत ज्यांनी 3000 वर्षापर्यंत. अरे बघा दादांनो, जगात असं कुठं आहे का, 2 महामानवांनी जगाला दिशा दाखवली. आज जगामध्ये त्यांच्या विचारांनी जग उन्नती करत आहे. त्यानंतर बघा, शिवाजी महाराज, मुस्लिम सरदार, SC ST OBC एवढी सुंदर बाई आणली होती कल्याणची राजाची, आहे खबरदार म्हटलं माझ्या बहिणीला हात लावलं तर. जिजाऊ लढली, सतीप्रथेविरुद्ध लढली न्यायासाठी. आणि बघा, संभाजी महाराज यांचा जन्म 1657ला दादांनो, 32व्या वर्षी यांनी पकडून वडू बुजुर्गला, आणि हे तुम्हाला गुढी पाडवा सांगता, तुम्ही पण गुढी करता. तुम्ही मानसिक गुलाम आहे. डुकराला, कुत्र्यांना तू समजतंय, कारण तुमच्यावर एवढं हॅमरेज केलेलं आहे 3 वर्षापासून. तुम्ही ते जे सांगताल ते करता. पोरग जन्मल्यापासून दिवस आजचं काय करायचं, शिक्षण बघा, विद्येची देवता सरस्वती, संभाजी महाराज देशद्रोही, तुकाराम महाराज खून केलं, आणि अभ्यासक्रम तेच. कारण तुम्हाला मी सांगतोय ना, रेडिओमध्ये आम्ही पैदा झालो, 80 नंतर TV आलं आणि 14 नंतर नेट आलं आहे. हे जगामध्ये नेट आलं म्हणून मला अभ्यास केला, म्हणून मला माहीत झालं ना. का इतिहासच तुम्हाला शिकवलेला नाही. 3 आणि 2 12, 10 आणि 15 100, तर तुम्ही ते 100च म्हणणार आहे. आणि यांनी इतकं नाही, पुस्तक इतिहास लिहून सगळं त्याच्यात, आणि स्वतःला काय देवाच्या औलाद, आणि तुम्ही करतात. त्यानंतर बघा, बाबासाहेबांनी स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, न्याय, एक मताचे ते मानवतावादी होते. आणि त्यांनी
SC ST OBCला रक्षण दिलं होतं, सेक्युरिटी बघा. आणि 50 पासून कॉर्पोरेट सेक्टर, ज्युडिशनरी, ब्युरोक्रासी, लोकांच्या उन्नतीसाठी केलं राज्य लोकराज्य. आणि 51ला कायदा आणि हिंदू कुळ डिझाईन केलं. 52 पासून सुरू झालं. कोण शिकलेले होते? बरोबर आहे, घराणेशाही. आणि हे आणि त्यानंतर बघा आज 75 वर्ष झालं. तुमचं सगळ्यात अगोदर पूर्व केलं मी, गांधीजीची हत्या करणारे हे आर्य यहुदी आतंकवादी लोक आहेत, म्हणजे काँग्रेस, BJP, जनसंघ. बरोबर आहे. 75 वर्षात काय केलं ते सांगतो. एक तर आमच्यावर अन्याय होत आहे. मी आदिवासी आहे, करोडो लोकांचे गेले हे पापी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे यहुदी लोक आहेत सगळे. आणि किती इल्लिगल कानून केलेत आता एक एक मोजूनच दाखवतो. पहिला कानून, यांनी OBCची जनगणना केली नाही. क्रिमिनल लावलं म्हणजे कसं, तुम्ही तिकडे नाही इकडे नाही. STला 50चं, OBCला 60चं, मराठ्यांना 70चं आणि EWSला नाही. त्यानंतर यांनी बघा कॉमन सिव्हिल रूल्स, म्हणजे तुम्ही आम्ही सारखे. बघा EWS रिझर्वेशन आहे. त्यानंतर एक पक्ष प्रणाली, CCA NRC करणार आहेत. तुम्ही थांबा गधड्यांनो, डुकरांच्या अवलादानं तुमची CCA NRC करून दाखवतो तुम्ही जगाला. काय मिळालंय? आणि हा हरामखोर कुत्र्याचा अवलाद देशद्रोही राहुल गांधी म्हणतो, कोणी केले हे सगळे कायदे? OBCचे आरक्षण न देणारे कोण आहेत? मराठ्यांना गरब मिळालं शिक्षण, काय मागता तुम्ही? शिक्षण, रोजगाराने हे संपवणारे कोण आहेत? कोण आहेत सांगा मला आज. आणि हे हरामखोर घराणेशाहीवाले 30 पेन्शन, 4 पार्ट्या. तेव्हा आता प्रकाश आंबेडकर शिवाय पर्याय नाही तुम्हाला. मी आताच सांगतो, 3 दिवस बाकी आहेत. आणि हा डुकराचा अवलाद राहुल गांधी संविधान असं मिळालं. किती लोकांनी त्याग केलं. चला दादांनो, विचार करा, बाळासाहेबांसाठी मेहनत करा. जय शिवराय, जय भीम, जय संविधान. आणि EVM मशीनबद्दल मी सांगितलेलं माझा व्हिडिओ येईल आता, त्याप्रमाणे करा ना. अजिबात घाबरू नका. यांना झोडपून काढा हे. आणि SC ST OBCचे जे आहेत ना खासदार आमदार, हे जर मतं मागायला ना, यांना विचारा, चपलेन हाना माझ्या बहिणींनो, माझ्या पुरींनो. चला दादांनो, पुरा बाळाचं भविष्य करा, पैशाच्या लालचीमध्ये जाऊ नका.